बॉल गो. सलामी गोलंदाज गजा. चला 95 मिनिटे सामन्याला सुरुवात करा. आजच्या स्पर्धेतील चौथा सामना आहे. चला कारवीर संघाचा कॅप्टन प्लीज थोडंसं बेल कमी घ्या, स्पीडअप करा. वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला आणि संघाच्या वतीने पहिलं गोलंदाज गजा. आणि पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रतिमोत्तम दर्जाचा फटका. आपण पहिला चेंडू सुंदरसा ऑन ड्राईव्हचा फटका. चेंडू मिडावरून लॉंग ऑफला येतोय आणि याच दरम्यान एक 2 धावा काढण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. या 2 धावांनी स्वतःचा आणि संघाचा आकडा ओपन होते. धावसंख्या होती ती बिनबाद 2. ओव्हर क्रमांक पहिलं. बेस्ट टेक्निकल बॅट्समन इन तालुका क्रिकेट. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा खेळ, अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळ. दिवे संघाचा कॅप्टन आपण देखील स्नेहभोजन करा. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाच्या चेंडूची फेक झाली होती आणि फेक मात्र रॉंग एंड झाली. काय गरज होती का, हा प्रश्नचिन्ह आहे. मंगेश याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर फेक मात्र थोडीशी रॉंग एंड झाली आणि ज्या ठिकाणी 1 धाव ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 धावांनी पुढे सकते. धावसंख्या होती बिनबाद 4. ओव्हर क्रमांक पहिलं. दिवे संघाचा कॅप्टन बघा, तुमच्यासाठी देखील स्नेह भोजन या ठिकाणी उपलब्ध आहे. अतिशय चांगला थ्रो आपण पाहिला. आयडियल अविदेव संघाचा कॅप्टन पप्पू सेठ बघा, तुमच्यासाठी देखील स्नेह भोजनाची उत्तम सोय आहे. रुचकर आणि स्वादिष्ट पद्धतीचे जेवण या ठिकाणी उपलब्ध आहे. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा तिथे स्वरूपाने चेंडू सुंदरसा फ्लिक केला ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज गजा. चेंडूला सुंदरसा ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय डीप लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण, फेक देखील उत्तम. मात्र 2 फलंदाज म्हणून अतिशय सुरेख सुंदर असं समन्वय आपण पाहतोय आणि 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी सगळ्या धावसंख्या 2 पुढे सकते. धावसंख्या होती ती 8. बिनबाद 8 धावा 8 धावफलकावर. आता मात्र चेंडू लॉन साइडला उडवलाय. खराब क्षेत्ररक्षण. साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जात नाही. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील केला जात नाही आणि एका टप्प्याने मात्र त्या 2 क्षेत्रांना बीट करून चेंडू सेवाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. थोडंसं लेझी क्रिकेट वाटत. अतिशय अप्रतिम धून या ठिकाणी पेश करतात आमचे डिझेमॅन. आणि मित्र याच दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. 4था इरमा मानकुल संघाचे करता धरता सर्वे सर्व आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन
न्यू 40 प्लस या संघटनेचे माजी प्रेसिडेंट सन्मान्य गणेशदादा केनी यांसाठी शुभ आगमन झाले. वेलकम दादा, आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. आज त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतोय पांडुरंग. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. पहिल्या ओव्हरमधून बिनबाद 12 अशी सुरुवात करताना संघ आपण पाहिला. चौथ्या ओव्हर मानकुली अतिशय चांगला चेंडू, प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू म्हणता येणार नाही. आउट ऑफ दी ऑप्शन, आमच्या अतिशय बाहेरचा चेंडू. पंच बाहेरची खून घेते. कमांतर धाव, धावसंख्या 13. आता वारंवार चुका देखील मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजीच्या माध्यमातून साजेशी कामगिरी साधता येत नाही. हा चेंडू मला वाटतं नो बॉल आहे. या अगोदर वाईट, त्यानंतर नो बॉल. हा चेंडू देखील फ्री असेल. एक धाव आणि एक धावेने संघाची धावसंख्या 14. बिनबाद 14 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा पांडुरंग राईट आर्म राऊंडचा मारा करतोय. आता मात्र चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू आपण पाहिला. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता. फलंदाज नीचे थोडासा शप्पल झाला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील त्याचा बॅटमधून आपण पाहिला, मात्र चेंडू आणि बॅट फळीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज पांडुरंग. चेंडूला ऑन साईडचा पटका साधला. ऑन द कार्पेट चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि थोडासा थंबल होता ना क्षेत्ररक्षक. दोन धावा कंप्लीट. या दोन धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 16. चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. जागेवर चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आला. चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आणि फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. स्विंग इन मिस, परिपूर्ण बीट होताना फलंदाज. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज पांडुरंग. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. चेंडू जातो डीपला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून महत्वाचे विकेट. पहिला फलंदाज लवचित बाद.
षटक क्रमांक दुसरा समजा 2 षटकांच्या आधी धावसंख्या होती ती 22 प्रतिओव्हरचा साधारण विचार केला 11 धावांची सरासरी. तिसऱ्या षटकाला परंबारंभ सुरुवात आणि बघूया गोलंदाज कोण येईल. ती कशी काय माहित कुठली जाऊ दे आपण केली ना जेवल त्यांना आपण करतो ना जेवायला. हॅलो पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा तुमच्या भेटीला. एक उत्तम दर्जाची संकल्पना देखील स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. येणाऱ्या प्रत्येक यजमान संघाला स्नेहभोजनाचा उत्तम स्वाद देखील या ठिकाणी आहे. प्रत्येक संघाची जेवणाची उत्तम सोय आज आयोगांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कालच्या दिवसामधून देखील आपण चांगलं जेवण पाहिलं. जे जे संघ या ठिकाणी अवेलेबल असतील त्या संघांना विनंती आहे की आपण स्नेहभोजन करा. पुढील 2 संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. जय हनुमान सरवली विपक्ष जय गावदेवी काटई. लगेच यानंतर आपण टॉससाठी यायचं आहे. काटी संघाचा कॅप्टन आणि जय हनुमान सरवली या संघाचा कॅप्टन महेंद्र गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडू लॉन साईडला उडावला. चेंडू काही क्षेत्ररक्षक दक्ष आहे. झैल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. रोहिदास मात्रे रोहिदास नाही आहे करण अर्जुन आहे का ओके करण अंबाला त्याला बांधून ठेव खांबाला. What a shot! Very nice stroke, very wonderful stroke. जीवदान त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना फलंदाज अतिशय कमालीचा फटका. टेक्निकल बॅट्समन ज्याला आपण म्हणतोय अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू. काय जबरदस्त फटका आपण पाहिला आपलातून फटका. थोडासा आपटेकर पद्धती चेंडूचा शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. फलंदाज चप्पल झाला. ऑन साईडचा बिग ब्लास्ट आणि चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. सीमा रेषेबाहेर जाणारा एक नेत्रदीपक षटकार. लुक ॲट दॅट अतिशय देखणा फटका योगेश दळवियाच्या बॅटमधून. योगेश दळवियाचं जर आपण अपडेट पाहिलं तर आत्तापर्यंत ज्याच्या बॅटमधून तब्बल 24 धावा. चेंडू पेस केलं 9 चेंडूमध्ये 24 धावा. पुणे दोन साईडचा अतिशय चांगला फटका साजलाय. चेंडू जातोय मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेक मात्र मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. या 1 धावेने संघ धावसंख्या 31. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न मोठा फटका मारण्याचा म्हणत मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. पंच गणेश पाटील स्क्वेअर लेग पंच आमचे बजागे राजेंद्र बजागे आणि महेश कुडू या स्पर्धेचे पंच. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका. खराब क्षेत्ररक्षण सुभाष बत्तीनी आणि चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. सीमा रेषेबाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार.
42. अरे मंग्या ना हात टाकायला सांग. हात टाका ना. हे बॉल दे ना. दिला ना play. पुन्हा एकदा गोलंदाज सिनू. अतिशय चांगला चेंडू एक परत चेंडू वेगवान चेंडू बीट करतो फलंदाजाला. हलकासा अपील पंच मात्र संमत नाही आहे. बॅटकॅट एक धाव कंप्लीट. धावसंख्या एकाने पुढे धावसंख्या होती ती 43. ओव्हर क्रमांक शेवटचं अंतिम. योगेश दळवीच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिले तब्बल 31 धाबा. वन मॅन आर्मी एकाकी किल्ला लढवताना फलंदाज. फुलेचा चेंडू ऑन साईडचा फटका सजला. एका टप्प्याने चेंडू जाईल का. अतिशय चांगलं बॅकिंग. दोन धावा कंप्लीट. दोन धावांनी संघात धावसंख्या दोन्ही पुढे धावसंख्या होती ती 45. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी. चला पुढील संघाचे दोन्ही कॅप्टन आपल्याला जॉईन व्हा. सरवली आणि काटाई. अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. हलकासा प्रश्न आपण पंचांना विचारला. पंच मात्र संमत नाही आहेत. एक लेग बाईचा इशारा पंचांचा येतो. एक धावेचा निर्वाळ. धावसंख्या 46. श्रीनू अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी. लास्ट बॉल फेकायची गरज नाही ना. तो स्ट्राईकला तोच राहील ना. बॉल अतिशय चांगला फटका ते कार्पेट चेंडू जातोय. मिडविकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. दोन धाव मात्र कंप्लीट. या दोन धावांनी मानकुली संघाची धावसंख्या होती ती 48 आणि कारविली संघाला विजयासाठी 49 धावांची गरज. चला काटे संघाचा कॅप्टन आणि सरवली संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी या. माया सज
मान्यवरांचं खूप खूप आभार. मित्रा नाणेफेक मच्छिंद्र तुझ्या बाजूने लागेल, काय निर्णय असेल? सांगतो 5 मिनिटात. ओके. स्पर्धा कशी वाटली? स्पर्धा तर काय बोलायलाच नको, एकदम छान. रोडवरून हवेवरनं सुंदर दिसते एकदम. बघूशी वाटते असं काय कुठे कुठे टुर्नामेंट चालू आहे, पण छान दिसते एकदम. आज संघ परिपूर्ण कम्फर्टेबल आहे. हां, पूर्ण टीम आहे आमची. बऱ्याच स्पर्धामधून आपण बघतो तुमचा संघ अतिशय चांगला उत्तम दर्जाचा खेळ करतोय, मात्र एखाद्या महत्त्वाच्या मॅचमधून थोडासा स्ट्रगल करणार दिसतोय आणि महत्त्वाच्या मॅचमधून बॅकफुटला जातोय. यामागचं कारण काही? थोडीशी मिसअंडरस्टँडिंग करतात सर्वजण, ज्याचा त्याचा विचार करतात. आणि बॉलिंगचं कसं आहे, तो प्रवीण आणि आपला भाऊ आहे त्याच्यामुळे चांगलं चाललं आहे. आणि सुभाष तर काय बोलायचंच नाही, एकदम धन्यवाद, ऑल दी बेस्ट. परत भाऊ, नाणेफेक पेंडिंग आहे, फक्त स्पर्धे संदर्भात 1-2 शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करा. स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन अतिउत्तम आहे आणि लोकेशन पण एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे मैदान शोधायला लागत नाही आपल्याला, नाही तर गावोगावी मैदान शोधायला पण लागतात. आणि नियोजन आयोजन अतिउत्तम. आपला संघ देखील परिपूर्ण कम्फर्टेबल आहे. हाय चालले आता संघ परत रचना होत चालले. परत 1-2 प्लेयर गेले आमचे, आता परत संघाची नवीन बांधणी चालू आहे. अरे वा वा, या हरकत नाही आहे. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. काठी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे, मात्र नाणेफेक थोडंसं पेंडिंग आहे. मात्र संघाचा कॅप्टन विनंती असेल की आपण लवकरात लवकर आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवावा. या बघा ना मग ते लीड कोण? लगेच जेवून येतो ना. तरी पण त्याला नाही जमणार त्या. नाही जमणार. हॅलो, थांब 2 मिनटं सांगतो. 2 मिनटं थांब बाबा. किती टार्गेट आहे? टार्गेट बी लिहिला नाही. लिहिले काय लिहिले रे? अयो इथे 49. 48 धाबा झालेले आहेत आणि 49 धाबांचं लक्ष. आणि याच आव्हानाचा पाठलाग करताना सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे. कोण कोण आला? कोण चालले? ईश्वर आणि गजा. ईश्वर बॉलर सांगतो थांब ना. इकडचा लिहिला का स्ट्राईकवर? यो गजा. गजा नाही तो मजा नाही. हा योगेश दळवी खाली बॉलर. पहिल्या षटकाला आरंभ सुरुवात आगास आणि गोलंदाज येतोय योगेश दळवी. फास्ट बॉल गो लेफ्ट हँड ओव्हरचा मार करताना गोलंदाज. बिजाचं लक्ष फार मोठे आहे. प्रति ओव्हरचा साधारण आपण विचार केला तर 12.25 ची सरासरी. पहिला चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर आहे, आउट ऑफ दी ऑफ स्टंपच्या बाहेरचा पंच वाईटची खून करताय. कमांतर धावेने संघाचा होतोय श्री गणेश. धावसंख्या बिनबाद 1 ओव्हर क्रमांक पहिलं. चला थोडंसं स्पीडअप करा, वेळ कमी घ्या, कारण की आजच्या स्पर्धेचं शेड्यूल फार मोठे आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक आयोजकांच्या वतीने संघाला विनंती केली जाते की आपण थोडंसं या ठिकाणी मात्र चेंडूला
हलक्याच बॅटने फक्त खेळण्याचा प्रयत्न झाला. इनफिल्डच्या भरून खेळण्याचा प्रयत्न ईश्वर याचा मात्र असफल होतोय आणि शॉर्ट स्लिप मिडॉनला उत्तम दर्जाचा झेल कॅरी केला जातो आणि पहिली विकेट. ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड फर्स्ट नाणेफेक जिंकून या ठिकाणी जय गावदेवी काटई हा संघ प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि खास करून आमंत्रित केले जात आहे प्रथम फलंदाजीसाठी जनमान सरवली या संघाला. किशोर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं तालुका क्रिकेट हा संघ देखील अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करतोय. संघाचे कॅप्टन भरत पाटील नाही भरत पाटील त्यांचा तो सरवलीचा कॅप्टन. पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात आपण पाहतो आणि पहिलाच महत्त्वाचा गडी फलंदाज बाद झाला. या ठिकाणी ईश्वर न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. पांडुरंग मिस टाइम स्ट्रोक. प्लीज थोडंसं झेल घेताना आपण कॉलिंग करत चला की जेणेकरून कुठल्या प्रकारचा अपघात अनर्थ होणार नाही आहे. चेंडू मिडऑफला होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येऊन त्या ठिकाणी चेंडूला कलेक्ट करतोय आणि मिडऑफचा क्षेत्ररक्षक त्याच्याकडे बघतोय. दोघांमध्ये खऱ्या अर्थानं कॉलिंग झालं नव्हतं मात्र झेल कॅरी झालेला आहे, काही हरकत नाही आहे. दुसरा फलंदाज बाद होतोय पांडुरंग. फटक्यामध्ये ताकद झोकता आली नाही आहे, ताकदवर फटका नव्हता. च्या आतमधून फलंदाजांना साधता येत नाहीये. आता मात्र गजाच्या बॅटमधून सुरेख फटका आहे, अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका. आणि बघूया चेंडू देखील एक्झिट कुठे ट्रॅव्हल झालाय. 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर जातोय चौकार.
हॅलो. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक यजमान संघाची जेवणाची उत्तम सोय आहे. स्नेहभोजन सुरुवात देखील आहे. जेवणाला आपण सुरुवात देखील केलेली आहे. तर ओट क्रमांक पहिलं संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर परिपूर्ण बॅकफुट संघ आपण पाहतो साजेची कामगिरी साधता आली नाही. ती फलंदाजांना धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 6 आणि 2 महत्त्वाचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतोय अविनाश. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. वेल कमी घ्या. गोलंदाज अविनाश येतोय. बीजासाठी 4 ओव्हरमधून तब्बल 49 धावांची गरज आहे. ओव्हर क्रमांक आपण पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद 6. थोडासा बॅकफुटला संघ आहे. साजेची कामगिरी पहिल्या ओव्हरमधून साधता आली नव्हती. गोलंदाज अविनाश. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. आता त्यानं गोलंदाज निर्धाव चेंडू स्विंग मिस. परिपूर्ण बीट होतोय फलंदाज. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. वेलकम दीपकजी पाटील. वेलकम अरुणजी म्हात्रे. 40+ फॉर्मॅटचे उत्तम नामांकित क्रिकेटर आहेत दीपक पाटील, अरुणजी म्हात्रे, सोनादेवी टेमगर या संघाचे नामांकित क्रिकेटर. आपण देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात. आयोजकांच्या वतीने तुमचं देखील मनस्वी स्वागत. आउट ऑफ इनसाइडचा फटका साजला आहे. अतिशय चांगला एफर्ट्स झेल घेण्यासाठी अतिशय चांगला प्रयत्न आपण मैदानाच्या आतमध्ये एसकेच्या माध्यमातून पाहिला, मात्र झेलपर्यंत पोहोचू शकला नाही आहे. एफर्ट्स उत्तम, प्रयत्नांची पराकाष्ठा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली, मात्र याच दरम्यान 2 धावा घेण्याची संधी प्राप्त झाली फलंदाज गजा याला. या 2 धावांनी कारिवली संघाची धावसंख्या 9. चेंडूला स्क्वेअर कट काढण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची घेतो आउटसाइड एज. एसटी रक्षक दक्ष आणि फलंदाज बाद. बॅट्समन मंगेश. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय मंगेश. पुन्हा एकदा गोलंदाज आवी. अतिशय चांगला चेंडू. थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक 2. विजयाचं लक्ष 49 धावांचं, मात्र ह्याच आव्हानाचं किंवा ह्याच लक्ष्याचा पाठलाग करताना साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये साधता येत नाही आहे कारिवली या संघाच्या फलंदाजांना. अतिशय चांगला चेंडू. हलक्यात मॅडम फक्त आणि फक्त अति घाई आणि कुठंतरी संकटात नाही. पहिली धावा ती वेगाने प्राप्त झाली होती. दुसऱ्या धावेचा मऊ मात्र आवडता आणि दुसरी धावे त्यानं महत्त्वाचा फलंदाज महेंद्र
याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय रमेश. हा पलीकडे सुंदरसा ऑपरेटचा पटका चेंडू मिडावून लॉंग ऑफला येतोय. बॅकिंग उत्तम आपण पाहिली. 2 धावा. या 2 धावांनी सांगायची धावसंख्या दोन्ही पुढे सकते धावसंख्या होती ती. थोडा आवाज. हॅलो. धावसंख्या 12. सदा सदा वेलकम. चिंतामणजी घरात चेंडूला स्विचेट केलाय. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. रमेशच्या बॅटमधून 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी सांगा धावसंख्या 14. तिसऱ्या ओव्हरला प्रारंभ आहे. बघा विजयाचं लक्ष फार मोठे आहे आणि निश्चितच या आव्हानाचा पाठलाग करायचा असेल तर मोठ्या पटक्यांची गरज आहे. अजूनही संधी आहे. आता मात्र चेंडू ऑन साईडला उडवलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 16. उर्वरित 9 चेंडूमध्ये विजयासाठी 33 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 33 ची गरज. शाहीसांची वेगळी ती पहिली 40 प्लस यात आमची दुसरी एक पहिली ही वेगळी अभी ते ओपनचे 2 चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. वेल कमी घ्या. गोलंदाज सदा. चेंडूला सुंदरसा प्ले केला ऑन साईडला. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतोय. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. फक्त 1 धाव रमेशच्या बॅटमधून. आठ चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 32 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे 1 चौकाराची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. बघूया चेंडू देखील कुठं एक्झॅक्ट ब्रश झालाय. लेग बाईज. पुल करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू शरीरावर कुठंतरी अदलतोय. पंच लेग बाईचा इशारा करतात. एक देवेचा निर्बाळा. येणारे चेंडू 7 विजयासाठी 31 ची गरज. चेंडूला बिगेट मोठा फटका मारण्याचा मानस म्हणता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हता. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे. आता येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी तब्बल 31 धावांची गरज. मिशन इज
इम्पॉसिबल. भाऊ म्हणजे मच्छिंद्र पाटील आणि राकेश आमटे बोलून पाहिजे. 2 धावा कंप्लीट. लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. शेवटचं अंतिम ओर प्रगतीपथावर आहे. अभि याच्या माध्यमातून आउट ऑफ. व्हाट अ कॅच. काय कमालीचा झेल. एस के याच्या माध्यमातून अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा झेल. आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे आणि सर्व्हिस संघाच्या कॅप्टन देखील विनंतीशील आपण देखील आपली सलामी जोडी बिना विलंब लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर करायची आहे. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय कैलाश. क्या बात आहे. बऱ्याच दिवसानंतर कैलाशाला देखील सोनं संधी मैदानाच्या आतमध्ये आपलं हलक्यात फक्त चेंडू टॅप केलाय. चेंडू जातोय. शॉर्ट पॉईंटला एक धाव घेण्याची संधी. धावसंख्या एकाने पुढे सकते. आता मात्र शेवटचा चेंडू लास्ट शेवटचा अंतिम चेंडू लास्ट डिलिव्हरी.
आता या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. काय कमालीचा फटका, सेवन गोड. रमेशच्या माध्यमातून अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका, बिग ब्लास्ट. चेंडू आउट ऑफ दी पार्क. या 6 धावेने पराभवाचं अंतर थोडंसं कमी झालं. हार्डलक कारिवली संघ अँड गुड लक चौथा हिरवा मानकुली. नो डाऊट सामन्यातील सामनावीराचा पुरस्कारचा मानकरी योगेश दळवी. 3 33 धावा ज्याच्या बॅटमधून पाहिल्या. उत्तम दर्जाची गोलंदाजी, दोन्ही फॉर्मॅटमधून अतिशय उत्तम दर्जाचा खेळ ज्यानं केला तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर, ज्यानं सिकस दिली कारिवली संघाला विजयाचा शिल्पकार. योगेश, आपण लगेच आपलं पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. सन्मानी व्यासपीठावर विराजमान सोनादेवी टेमघर संघाचे एक